देवबापाकडे पाठ करून का उभे राहू नये जाणून घ्या कारण. हिंदू धर्मात देवासंबंधित पूजा, व्रत आणि विधी करण्याबाबत काही नियम सांगितले आहेत. बऱ्याच जणांना याबाबत कल्पना नसते. मात्र आपल्या घरात वडीलधाऱ्या व्यक्तीकडून काही नियम पाळण्यास आपल्याला सांगितले जाते. बरेचदा तुम्ही घरातील ज्येष्ठ मंडळीकडून देवाकडे पाठ करून उभे राहू नये असे ऐकले असेल. हे नियम खरं तर पिढी दर पिढी सांगत आपल्यापर्यंत पोचलेले असतात. यामागे नक्की काय कारण असते हे अनेकांना माहीतच नसते. चला तर यामागचं नेमकं कारण काय ते जाणून घेऊया. शास्त्रानुसार गणेशाला बुद्धी प्रदान करणारे देवता आणि भगवान विष्णूंना लक्ष्मीपती मानले गेले आहे. हे देवता भक्तांचे सर्व दुःख दूर करतात आणि शत्रूपासून त्यांचे रक्षण करतात. त्यांच्या नित्यदर्शनाने आपले मन शांत राहण्याबरोबरच सर्व कार्ये सफल होतात. गणेशजींना रिद्धिसिद्धीचे दाता मानले जाते. त्यामुळे त्यांच्या दिशेने पाठ करून उभे न राहण्यास सांगितले जाते. गणेशाच्या रूपाने आध्यात्मिक अर्थशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की गणेशाच्या सोंडेवर धर्म असतो, तर कानावर स्तोत्रे, उजव्या हातात आशीर्वाद, डाव्या हातात अन्न, पोटात समृद्धी, नाभीत ब्रह्मांड, डोळ्यात लक्ष, पायात 7 विश्व आणि डोक्यात ब्रह्मलोक असल्याचं म्हटलं जातं. गणेशाचे दर्शन घेतल्याने उपरोक्त सर्व सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते. असे मानले जाते की गरिबी त्यांच्या पाठीवर असते. गणेशाच्या पाठीमागे दर्शन घेणारा माणूस खूप श्रीमंत असला तरी त्याच्या घरात गरिबीचा प्रभाव वाढतो. या कारणास्तव त्यांच्या पाठीमागे पाहू नये. जाणून बुजून किंवा नकळत मागे दिसल्यास श्री गणेशाची क्षमा मागून पूजा करावी. मग वाईट परिणाम नष्ट होईल. त्याचवेळी अधर्म देखील भगवान विष्णूच्या पाठीवर राहतात असे मानले जाते. शास्त्रात लिहिले आहे की ज्या व्यक्तीची कोणी पाठ थोपटतं त्याचे पुण्य संपते आणि पाप वाढतात. या कारणामुळे श्री गणेश आणि विष्णूच्या पाठीमागे उभे राहू नये. यासोबतच त्यांच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्यास दर्शन घेताना त्यांना पाठ दाखवून बाहेर पडणार नाही याची काळजी घ्या, अशी ही एक मान्यता आहे. यामुळे बुद्धी आणि पैसा दोन्हीही नष्ट होतात.